ते जर माझा हा व्हिडिओ माझा हा ब्लॉग माझे सासू सासरे बघत असतील तर बघा तुमची पोरगी कशी करायला लागली. तर मी कामासाठी आणले तर मला काम करायला लावलंय तिने तुमच्या तर हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे. आणि आज आपण करतो ब्लॉगिंग करायचा मुद्दा आहे पुऱ्या. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा. पुऱ्या बनवायच्यात. आज का बनवायच्यात ते तुम्हाला नंतर सांगतो. आधी हे बघा. तुम्ही मला मदतच करत नाही. काय काय मदत करायची. तुम्हाला कधी जण बोलवते मग काय बोलवते. मी एकटीच करते ना कधीपासून. काय करते पुऱ्या. हा मग मला भूक लागली ना. मग तुला भूक लागली तर का आता मला पुऱ्या करायला लावते का. मग नवरा आहे का फिरवायचा. नवरा आहे का फिरवायचा भावरा आहे ना तेच मला समजा नाही का. ना आता पुऱ्या मी लाटून देते म्हणली. आता तिथं तळून द्या म्हण पुऱ्या. आता बघ काय. तुमचं प्रेम नाही का माझ्यावर. मग तुझ्यावर पण काही तर बसलो असतो का. पण आता पुऱ्या बी लाटायला लावायला लागलीस. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. बरं तुम्हाला दुसऱ्या अँगलने दाखवतो मित्रांनो. आलो मी इथं आलो. खुन्नस मध्ये कशी बघती. मी म्हणलं काय झालं ग. तुम्हाला काय म्हणते ती. मला म्हणते मी एकटीच बसले इथं काम करते. तुम्ही मला पुऱ्याला आठवून द्या नाही तर मी रडेन. हा मग तिला दाखव आता कशी असते बघा ना. तिला दाखव. आजी करत होते का. अरे काय गाईज ये देखो पुरी. ये देखो पुरी. तेल गिर रहा है पुरी. पुरी आखी काळी करून टाकली. ये देखो पुरी. पुरी दाखव रे. देखो मेरे पती. ह्याच्यावरनं तरी तुम्हाला समजत असन का नाही. मी कधी केलंय का जीवनात असले काम. तुम्हाला ह्याच्यावरून तरी समजत असन का नाही. तुम्ही मला सांगा. गजब टूबीबाज आदमी हो. क्यों मेरा गुस्सा निकाल रहे हो क्या पुरी पे. मराठीत बोली तर मराठीची पब्लिक आहे आमची. मग असं केलं का मी. कसं केलं मी तरी बरं केलं करतोय. किती प्रेमाने बोलते हो तुम्हाला. मित्रांनो मी तरी बरं केलं. आता तोंड असलं तर तोंड केलं होतं तिने मागाशी. किती प्रेम. गजब बेइज्जती. ते जर माझा हा व्हिडिओ माझा हा ब्लॉग माझे सासू सासरे बघत असतील तर बघा तुमची पोरगी कशी करायला लागली. तर मी कामासाठी आणले तर मला काम करायला लावलंय तिने. तुमच्या पोरीला नीट समजून सांगा. काम करायला लावते बघा इथं मला. हो ना. आज चटके बसायला लागले. 2 वेळा भाजले मागापासून. नो मॅरेज करून करा. सुख आहे. हो लय सुख आहे. फक्त काय विषय कांदे आणावं लागतात. पुऱ्या बनवावं लागतात. दोन भांडे करावं लागतात. परत अरे तुझ्या सासूबाईला माहिती होतं म्हणून तर तुझी सासूबाई म्हणली खरं लवकर. नाही खरं मस्करी नाही करत. माझे मेवणे माझी सासूबाई म्हणली होती जावई सांभाळून. मी म्हणलं होतं नाही नाही माझं काही टेन्शन नाही. पुरीला तुमच्या नाही टेन्शन. पण ते काय म्हणले पुरीला नाही तुम्ही सांभाळून राहा. अरे बाबा बाबा म्हणलं वा वा. ते आता समजायला लागले मला. त्या दिवशी मी इग्नोर केलं होतं. हलक्यात घेतली होती ती गोष्ट. पण बरं झालं सांगितलं होतं तुम्ही. पण चुकी माझी त्यात तुमची नाही. तुम्ही मला अलर्ट केलं होतं. मी हासीवारी घेतलं. भोगतोय आता. खास तुम्हाला सांगतोय सासूबाई हसू नका. इथं बघा हसतायच. इथं बघा. देवा. तुझी बहीण बी म्हणली होती दाजी. माझी बहीण म्हणली नव्हती. दाजी सांभाळून म्हणला होता म्हण. तुमच्या बहिणीला काय टेन्शन नाही होऊन देणार. मग ते मला काय म्हणले बहिणीचं टेन्शन नाही तुमचं टेन्शन नाही तुम्ही नीट राहा. अरे बापरे म्हणले. ते आता समजायला लागले मला. माझी बहीण म्हणली नव्हती. नाही बहीण म्हणली होती. वहिनी तुम्ही बोलले होते. नाही माझी आता- बहीण बोलत नाही. धन्यवाद. पण आता भोगावं लागेल. आता सोडून तर जमणार नाही. पर्याय नाही दुसरा. सोड आता समजाव का तिकडून आड आहे इकडून विहीर आहे. तर विहिरीत पावता येते मला म्हणून विहिरीत उडी मारली. आडीत पडलो की मरून जाईल. म्हणजे आता त्याचं पण उदाहरण तुम्हाला सांगतो. जर बायकोचं ऐकलं नाही तर ती रुसून बसणार फुगून बसणार. आणि मला ती रुसलेली फुगलेली आवडत नाही. तू तो राम निकला रे, देव माणूस निकला. त्याच्यामुळं करावं लागतं.
म्हणून पोवायचं का? म्हणून पोवायचं का? 2 मिनिटाच्या हशी खुशीसाठी करावं लागतं. आणि जे विचार करतात ना बायकोच्या पुढे पुढे नाही करायचं आणि हे ते गलत बात आहे. बायकोचं बी ऐकायचं, बायको बी आपली ऐकत असते. संसाराचा गाडा दोघं वाढावं लागतं, तेव्हा ते संसार पुढे जातो. अरे झालं काय या विषयावर जाऊ का मी घरी? नाहीतर मग काय होतं माहितीये का, मग डरम डोंगरावर येऊन ढकलून देतात, नाहीतर पागल हो गया. फ्रीज मध्ये कापून ठेवतात. फ्रीज मध्ये कापून ठेवतात, नाहीतर बाथरूम मध्ये मग पुरत्यात. तुम्हाला आलं असं इंस्टाला, सगळ्यांना सांगायची गरज नाही. आता मी करतो पुऱ्या धन्यवाद. मध्ये बोलू नको, नाही आता गरम गरम म्हणतानाच लावतो आम्हाला. चला मित्रांनो, तर इथंच ब्लॉग एंडिंग करतो. आणि गरम गरम पुऱ्या खायला तुम्हाला नक्कीच बोलवलं असतं, पण आता तुम्ही येऊ शकणार नाही. तुमचा ब्लॉग बघूच तर आम्ही सगळं खाऊन टाकलेला असणार. पण ब्लॉग संपतोय आणि तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिले तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. लव्ह यू, थँक्यू, धन्यवाद, बाय. बाय.